गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान मोदी हे नागपूर दौऱ्यावर असणार आहेत। मोदींच्या उद्याच्या दौऱ्यासाठी नागपुरात जय्यत तयारी सुरू आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून 47 चौकात मोदींच्या स्वागताची तयारी सुरू आहे। जवळपास 15,000 भाजप कार्यकर्ते ठिकठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत। दरम्यान मोदींच्या रेशीमबाग भेटी दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित राहणार आहेत। मोदींच्या दौऱ्याआधी नागपुरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केलेला आहे। 5,000 पोलीस वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आलेत। नागपुरातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन होणार आहे। या भूमिपूजनासाठी मोदी आणि मोहन भागवत हे उद्या एकाच व्यासपीठावर उपस्थित राहतील। पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा नेमका कसा असणार आहे? सकाळी 8:40 नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचं आगमन होईल। विमानतळावरून रेशीमबाग इथं पंतप्रधान मोदी जातील। रेशीमबागेत डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली वाहिली जाईल। रेशीमबाग इथून दीक्षाभूमीवर पंतप्रधान मोदी जातील। दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंतप्रधान मोदी अभिवादन करतील। दीक्षाभूमीवरून हिंगणा मार्गावर माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी जातील। नेत्रालय कार्यक्रमामध्ये सरसंघचालक आणि पंतप्रधान मोदी एकाच व्यासपीठावर उपस्थित असतील। माधव नेत्रालयाचा सोहळा आटोपून नागपूर विमानतळाकडे पंतप्रधान मोदी जातील। विमानतळावरून अमरावती महामार्गावरील बाजारगावकडे पंतप्रधान मोदी जातील। सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीला पंतप्रधान भेट देणार आहेत। दुपारी 1:30च्या सुमारास नागपूर विमानतळावरून त्यांचं प्रयाण होईल।